सुनीताताईंच्या हातात जुनी मळकटलेली बॅग, डोक्यावर ओढलेला पदर आणि डोळ्यात एक हलकी लाजरी चमक. जणू एखादा अपूर्ण स्वप्न घेऊन त्या पुन्हा या शहरात उतरल्या होत्या. मनात एकच आनंद, आता मी माझ्या विकासबरोबर राहणार. दिवस पुन्हा प्रकाशाने उजळून जातील. स्वारगेटच्या गर्दीत गोंधळात आवाजात समोर उभा दिसला विकास. टी शर्ट, ट्रॅकिंग पॅन्ट आणि हातात मोबाईल, पण नजर मोबाईलच्या स्क्रीनवर खेळलेली. सुनीताताई हळूच त्याच्या जवळ गेल्या. विकास बाळा, त्या हसत म्हणाल्या. विकासने मान वर करून पाहिलं. एक हलकसा औपचारिक हसू. आई ये. गाडी बाहेर उभी केली आहे. त्याच्या आवाजात आपलेपणा होता, पण तो उदारपणा नव्हता जो आईला खांद्यावर हात ठेवून घरात घेतो. रस्त्यात सुनीताताई शहरातल्या मोठ्या चकाकणाऱ्या इमारती बघतच राहिल्या. किती बदलले शहर. जेव्हा मी गेले तेव्हा हे रस्ते कच्चे होते. विकासने फक्त इतकंच पुटपुटलं. त्याच्या बोटांनी मोबाईल सोडला नाही. घरी पोचताच दारात उभी दिसली मृणाली. नाईट ड्रेस, हातात फोन. नमस्कार आई. एक औपचारिक हसू. एवढंच. सुनीताताईंनी पटकन आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे केला. आनंदी राहा बाळा. विकासने मान खाली केली. चेहऱ्यावर भाव नाहीत, आपलेपणाचं चिन्हही नाही. त्यांच्यानंतर त्यांना घराच्या मागच्या छोट्या खोलीत नेलं, जिथं आधीच जुनं सामान ढिगाणी ठेवलेलं होतं. आई, ही खोली तुमच्यासाठी स्वच्छ करून घेतली आहे. पुढची रूम मुलांची स्टडीची रूम आहे. मुलांचा मृणालीचा सपक निर्जीव आवाज. काहीतरी हरकत नाही बा, मला तर फक्त एक कोपरा पुरतो. सुनीताताई हसल्या. खोलीच्या भिंतीवर धुळीचा थर होता, पण त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटला होता. त्यांनी देवाच्या फोटोसमोर भिंतीवर टांगला आणि आपली जुनी चादर अंथरली आणि स्वतःला समजावत म्हणाल्या, आता दिवस चांगले जातील. मुलगा बरोबर आहे, घर आहे, अजून काय हवंय? संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलवर जमा झाले. सुनीताताई हळूच खुर्ची ओढून बसणार इतक्यात, आई, तुम्हाला हवं असेल तर आधी खा. मुलांचा ऑनलाईन क्लास आहे. मृणालीने थंड आवाजात सांगितलं. अगं नको, आपण सगळे बरोबर बसूया. पण तितक्यात मुलांनी हेडफोन लावून मान हलवली. विकास ईमेलमध्ये गुंतलेला. सुनीताताईने ताटात चपाती वाढून घेतली, पण घास गळ्यातच अडकलाच. त्या रात्री त्या खोलीच्या खिडकीतून शहराचे चकाकणारे दिवे होते, पण त्यांच्या मनात मात्र काळोख दाटला होता. धनू कामवाली बाई आली. माई, काही हवंय का? पाणी, औषध? नको नको बाळा, तू बस. सुनीताताईने हळूच विचारलं. इथे सगळे इंग्लिश बोलतात, मला काहीच कळत नाही. धनू हसली. तुम्ही आहात म्हणून घरात उभ्या आहात, नाहीतर माई, सगळे मोबाईलच्या जगात हरवलेले असतात. त्या रात्री सुनीताताई खूप वेळ जाग्या राहिल्या. वाड्यातल्या त्यांच्या जुन्या घराची आठवण, वडाच्या झाडाखाली बसून विकासची वाट बघणाऱ्या दिवसांची आठवण, त्यांच्यासाठी गूळ चपाती ठेवणारी आई. पण आज तो मुलगा दोन शब्द बोलायलाही थांबत नव्हता. सकाळी सुनबाईचा आवाज, आई, चहा बनवला का? मला मीटिंग आहे. हो बाळा. त्या स्वयंपाकघरात गेल्या. हात थरथरत होता, पण मनात एकच आशा होती, हळूहळू सगळं काही ठीक होईल. चहा ट्रेमध्ये ठेवून मृणालीच्या खोलीत ठेवून दिला. थँक्यू आई. तिने नजर वर करून पाहिलं नाही. सुनीताताई शांतपणे बाहेर आल्या. त्यांच्या खोलीत जाऊन विकासच्या बालपणीचा अल्बम उघडला. त्याच्या फोटोवरून थरथर ती बोटं फिरवली आणि म्हणाल्या, बाळा, तू रडायचास तेव्हा मी रात्रभर तुझ्या डोक्यावर हात ठेवून बसायचे. आज तू एवढा मोठा झाला आहेस की तुझ्या आईचे एकटेपणही तुला दिसत नाही. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं, पण ओठांवर हसू फक्त आता. काही दिवस झाले समजले. हळूहळू घरात मुलांचा हसण्याचा आवाज घुमत होता, पण सुनीताताईंच्या खोलीत मात्र शांततेचं भयंकर ओझं होतं. वेळ जात होता, पण त्यांचं आयुष्य मात्र तिथेच होतं, तिथेच गोटून पडलं होतं. स्वयंपाकघरातून पुन्हा मृणालीचा आवाज, आई, तेवढं दूध गरम ठेवा. त्या गेल्या. पाहिलं, मृणालीला कोणाला तरी फोनवर म्हणत होती, त्याच जुन्या सवयी आहेत, सगळ्यात डवळाडवळ करते. बघू किती दिवस टिकते इथे. सुनीताताईंचा हात थांबला. दूध उकळण्याच्या वाफेने डोळे चुरचुरले की शब्दाने त्यांना कळलंच नाही. त्या काहीच न बोलता गॅस बंद केला. हळूच खोलीत त्यांची होऊ लागली, पण घर मात्र त्यांचं नव्हतं. टी व्ही लावला तर आई आवाज कमी कर, खिडकी उघडली तर मच्छर येतील,
दरवाजा बंद. त्या शांत झाल्या भिंती मात्र बोलू लागल्या. या घरात तुझ्यासाठी जागा तर आहे, पण आपलेपणा नाही. एके दुपारी धनू हळूच खोलीत आली. माई, आज तुम्ही फार थकल्यासारख्या दिसताय. सुनीताताई ओटांवर बनावट हसू आणत म्हणाल्या. थकवा नाही, फक्त त्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा माझ्या घराचा प्रत्येक श्वास माझ्या मर्जीनुसार चालायचा. माझा विकास तेव्हा किती हजरा होता. आठवणींचा धूर दाटला आणि त्यापुढे म्हणाल्या. एकदा तो तापाने भाजल्यासारखा लागत होता. मी रात्रभर त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. सकाळी माझं बाळ म्हणाला, आई आई तू किती बहादूर आहेस. आठवणींचा तो शब्द त्यांच्या कंठात अडकून बसला. धनू हलक्या आवाजात म्हणाली, आई, मुलं मोठी होतात, आईचं मन कधीच नाही होत. त्या शब्दांनी सुनीताताईंच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा चमकला. तो जिवंतपणा जो या घराने त्यांच्यातून हरवून घेतला, हळूहळू हिरावून घेतला होता. संध्याकाळी विकास घरी आला. धाडस एकटेवत सुनीताताईंनी विचारलं, बाळा, तुझ्यासाठी गुलगुले केलेत. लहानपणी किती आवडायचे तुला. विकासने फाईलचा टेबलावर आपटला आणि म्हणाला, आई, आज नको, खूप दमलोय, काहीतरी ऑर्डर करूया. त्या हलक्या हसऱ्या आणि मान डोलावली. मागे वळतच त्यांचं हसू अचानक थांबलं. खोलीत परत आल्या. अल्बम काढला. फोटोला हात लावत कुजबुजल्या. तू मोठा झालायस विकास. बहुतेक मी मात्र तुझ्या बालपणातच अडकून राहिलीये. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणाली फोनवर भडकलेली होती. आई, मी सांगितलं होतं ना, यांना काही जमत नाही. मुलं तर म्हणतायत आजीच्या खोलीतून वास येतोय. दरवाजाच्या पलीकडून प्रत्येक शब्द सुनीताताईंना सुरीसारखा टोचत होता. त्या हळूच आपल्या खोलीत गेल्या आणि पेटीतली गावच्या मातीची छोटी डब्बी हातात घेतली. डोळ्यात पाणी साचलं. ही तर या माती आता मला अजून आपलं मानत आहे. संध्याकाळची वेळ. विकास बाहेरून आला तर सुनीताताई वरांड्यात शांतपणे बसल्या होत्या. बाळा, थोडंसं माझ्याजवळ येऊन बसशील का. विकासने घड्याळाकडे पाहिलं. आई, 9 वाजता मीटिंग आहे, नंतर बसू. त्या मंद हसल्या. ठीक आहे, मी चहा बनवून ठेवते. विकास मात्र काही ऐकू शकला नाही. घरात प्रकाश होता, बोलणं होतं, पण सुनीताताईच्या छोट्याशा खोलीत मात्र दाट अंधार दडलेला होता. त्या उशी खालून मुलाचा फोटो काढत हळू आवाजात म्हणाल्या, कदाचित आईला आयुष्यात जागा मिळत नाही, फक्त फोटोमध्येच उरते. दुसऱ्या दिवशी धनू धावत आली, हातात जुनं वर्तमानपत्र. माई, आई, माझ्या मुलाची तब्येत फार बिघडली आहे. टेस्टसाठी पैसे हवेत. सुनीताताईंनी क्षणाचा विलंब न लावता अंगठी काढली. हे गे बाळा, तुझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आलं की मलाही श्वास घेता येईल. धनू दचकली. माई, मी हे कसं घेऊ. अगं, तुझ्या डोळ्यातील पाणी माझ्यासाठी देवाच्या आरतीसारखं आहे. त्या हळूच म्हणाल्या. तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला. मृणालीचा आवाज पावसाहूनही तीक्ष्ण. आई, खोलीची खिडकी बंद करा, आत पाणी येते. खिडकी बंद झाली, पण सुनीताताईच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबलं. असं झालं, भिंतींवरून ओघळणारं पाणी जणू त्यांच्या मनातील अदृश्य जखमा उघड करत होतं. जखमा ज्यांना कोणी पाहत नव्हतं, पण त्या दिवसेंदिवस खचत होत्या. सकाळी मृणाली कपाटात काहीतरी शोधाशोध करत होती. फाईल, दागिन्यांचा डब्बा. अचानक तिचा आवाज भीती दाटून आली. विकास, लवकर ये. विकास धावत आला. काय झालं. कालच बँकेतून 1 लाख रुपये काढले होते, इथे ठेवले, आणि आता ते गायब. घरात दुसरं कोण असतं. तिची नजर थेट सुनीताताईंच्या खोलीकडे गेली. शंकेची धारदार सुरी हवेत लटकली. दोघांनी घराचा कोपरा शोधला, पैसे मिळाले नाहीत. नजर एकच दिशेने वळाली. सुनीताताईंच्या खोलीकडे. त्या देवासमोर दिवा लावत होत्या. पाठीमागे 2 सावल्या येऊन उभ्या राहिल्या, थांबल्या. आई, विकासचा आवाज जड गुदमरलेला. सुनीताताई वळाल्या. चेहऱ्यावर हलकंसं निरागस हसू होतं. मृणाली पुढे सरसावत म्हणाली, आई, कपाटातले 1 लाख रुपये गायब झाले आहेत आणि दिवसभर घरात तुम्हीच असता. त्या क्षणी सुनीताताईचं हसू अक्षरशः तडकलं. मृणाली, तू हे काय बोलतेस. मी तर तुझ्या कपाटाच्या जवळही जात नाही. विकास शांत पण धारदार स्वरात म्हणाला, आई, आम्ही आरोप करत नाही, फक्त विचारतोय, तू काही पाहिलंस का. नाही बाळा, मी काहीही पाहिलं नाही. त्यांचा आवाज कापत होता. विकास तिरक्या नजरेने म्हणाला, जर काहीच केलं नसेल तर एवढी भीती कशासाठी. तेवढ्यात मृणालीने थेट मागणी केली, तुमची पेटी दाखवा.
मृणाली, असं करू नकोस. माझ्या पेटीत काय असणार? फक्त कपडे, देवाचा फोटो आणि विकासचे पण वाक्य पूर्ण होण्याआधीच मृणालीने पेटी उघडली. त्या क्षणी सुनीताताईंच्या डोळ्यात उभं राहिलेला धक्का कुठल्याही शब्दामध्ये सामावू शकत नव्हता. मृणाली, नको, देवासाठी त्या पेटीला हात लावू नकोस, त्या विनंती करत राहिल्या. पण मृणाली थांबली नाही. ते कपडे एक एक करून बाहेर टाकत होती आणि अचानक नोटांचे 2 बंडल खाली पडले. क्षणभर पूर्ण खोलीभर शांतता पसरली. विकासचे डोळे मोठे लाल झाले होते. मृणाली वेगाने हसली. बघितलंस विकास, अजून काय पुरावा हवा आहे? ही आहे तुझी देवासमान आई. सुनीताताई थरथरत म्हणाल्या, नाही बाळा, हे पैसे मी आणलेच नाही. तू माझ्या डोळ्यात बघ. मी तुझ्या घरची इज्जत अशी रस्त्यावर आणेल का? विकास गप्प मान खाली घालून हळूच म्हणाला, आई, मला काहीच कळत नाही ग. मृणाली लगेच बोलली, विकास, कळत नाही? सगळं तर स्पष्ट आहे. घरात चोरी कोणी केली ते त्या क्षणी सुनीताताईंच्या अंतकरणावर घाव बसला होता. त्यांनी पेटीतला विकासचा बालपणीचा फोटो उचलला आणि आपल्या छातीशी घट्ट धरत म्हणाल्या, ज्या मुलासाठी मी आयुष्य झिजवलं, आज तोच मुलगा माझ्याकडे पुरावा मागतोय. त्यांचा आवाज कापत होता, डोळ्यांतून धारा वाहत होत्या आणि विकास अजूनही निशब्द उभा होता. काही वेळानंतर धनू कामावर आली. तिला पाहताच मृणाली उसळून ओरडली, तू इथे कशाला आलीयस? तुझ्यामुळेच घरात चोरी झाली. तू आईला शिकवलं होतंस ना, नाही का? मृणालीचे शब्द ऐकताच धनू थिजून उभी राहिली. नाही मॅडम, मी गरीब आहे, पण चोर नाही, चोरी केली नाही. मग आईने तुझ्या सांगण्यावरूनच पैसे का घेतले? माईने तर मृणालीने तिचं बोलणं कापून टाकलं. काही स्पष्टीकरण नको, आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा. धनू डोळ्यात पाणी दाबत दरवाजाबाहेर निघाली. तेवढ्यात सुनीताताईंनी पाठीमागून हळूच आवाजात हाक मारली, धनू, थांब बाळा. पण त्यांचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही. त्या रात्री संपूर्ण घरात शांततेची घट्ट चादर पसरली होती. सुनीताताई आपल्या अंथरुणावरच्या काठावर बसल्या होत्या. डोळ्यांतून सतत वाहणारं पाणी ओघळत होतं. त्यांचं मन पुन्हा पुन्हा म्हणत होतं, मला आत्ताच्या आत्ता निघून जायला हवं. ह्या घरात माझं काहीच असं उरलेलं नाही. बाहेर हॉलमध्ये विकास आणि मृणाली कुजबुजत होते. हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. मृणालीचं उत्तर ठाम होतं, आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल. एक तर त्यांना गावी पाठवा, नाहीतर वृद्धाश्रमात. विकास मान खाली घालून बसला. त्याच्याकडून फक्त एवढंच वाक्य बाहेर पडलं, मृणाली, ती माझी आई आहे आणि मी तुमची बायको आहे. मृणालीचा आवाज मोठा झाला. आता एका छताखाली मी तिच्यासोबत राहू शकत नाही. हे संपूर्ण संभाषण सुनीताताईने त्यांच्या खोलीतून ऐकलं. त्या उठल्या, देवासमोर लावलेला दिवा विझवला आणि कुजबुजल्या. आता या घरातील प्रकाशही माझ्यासाठी नाहीसा झाला आहे. रात्रभर त्यांना क्षणभरही झोप लागली नाही. पहाटेचा शीतल वारा घरभर पसरला तेव्हा त्यांच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. आत मात्र भयंकर शांततेचं तळ ठोकून बसली होती. त्या भिंतीवर लटकवलेला विकासचा फोटो समोर बराच वेळ उभा राहिल्या. हळूच पुटपुटल्या, विकास बाळा, तू मला कुठेतरी पाठवलंस तरी चालेल. मी तर मनाने इथून आधीच निघून गेले आहे. त्यांनी चहाचा कप हातात घेतला, पण चहा गार झालेला. डोळे सुजलेले, जणू सगळी रात्र त्या रडतच होत्या. बाहेर मृणाली मुलाचे डबे भरत होती. विकास ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. घरातलं सगळं वरवर सामान दिसत होतं, पण ह्या सामानाच्या आतमध्ये काहीतरी खोलवर तुटून पडलं होतं. जाता जाता विकास हलक्या आवाजात म्हणाला, आई, तुझी काळजी घे. सुनीताताई हलकसं हसल्या, हो बाळा, तुझी काळजी घे. खूप काम करतोयस. जणू काहीच घडलं नव्हतं, पण त्यांच्या प्रत्येक शब्दामागे एक थरथरणारी होती. ती फक्त आईलाच जाणवत होती. रात्री उशिरा विकास घरी आला. मृणाली हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. विकास, आता अजून वेळ नाही, ते ठाम म्हणाली. कशाला नाही? तो चिडून विचारतो. तुमच्या आईला या घरातून जायलाच हवं. विकास डोळे चोळत म्हणाला, मृणाली, तू प्रत्येक वेळी हा विषय काढतेस, कारण आता मुलंसुद्धा विचारत आहे, आजी चोरी का करते? शाळेत मुलांना विचारलं जाते. विकास निशब्द झाला. त्याची नजर भिंतीवरच्या फोटोवर रोखली. तो आणि त्याची आई हसतमुख. तेवढ्यात मृणाली पुन्हा बोलली,
मी वृद्धाश्रमाची माहिती मिळवलेली आहे. शांतिनिकेतन खूप चांगलं वृद्धाश्रम आहे. तिथे वृद्धांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते. सगळे आपल्या आईवडिलांना तिथेच ठेवतात. विकासचा आवाज अचानक तुटला. ती माझी आई आहे, एखादं जुनं सामान नाही. ठीक आहे, मग मी मुलांना घेऊन जाते. मृणालीने बॅग उचलली. निर्णय तुझा आहे. विकासने स्वतःची बॅग टेबलावरती ठेवली आणि सोफ्यावर जाऊन बसला. रात्रीची ती शांतता त्याच्या डोक्यावर जणू डोंगरासारखी कोसळली होती. आईचा आवाज त्याच्या मनात घुमत होता. विकास बाळा, तूच माझं सगळं काही आहेस. सकाळी सुनीताताई पूजा करत होत्या. विकास त्यांच्या खोलीत आला. हातात एक छोटीशी बॅग होती. आई, बोल बाळा, चहा आणू का? नको. तो थोडा थांबला. आई, आज तुला 2-3 दिवसांसाठी एका ठिकाणी घेऊन जायचं आहे. वातावरण बदललं की तुझी तब्येतही जरा बरी होईल. सुनीताताई हसल्या. अरे बाळा, माझ्या तब्येतीला काय झाले? पण तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. त्या निघाल्या, पण दारातून जाता जाता देवाच्या फोटोसमोर थांबल्या आणि हळूच आवाजात म्हणाल्या, जर मी परत आले नाही तर देवा, या घराचं रक्षण तूच कर. गाडी रस्त्यावर धावत होती. शहरात गर्दी मागे गर्दी पडली होती. सुनीताताई खिडकीतून बाहेर पाहत होत्या. स्टेशन, वारा, रस्ता, सर्व काही त्यांच्या मनात जुन्या आठवणी जागवत होतं. त्यांनी विकासकडे पाहिलं. विकास बाळा, आपण कुठे चाललो आहोत? आई, थोड्या वेळातच पोहोचतोय. आपण गावी जातोय. का नाही? आई, एक जागा आहे, तिथे तुला विश्रांती मिळेल. सुनीताताई गप्प झाल्या. छातीत धडधड वाढली. डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी ते सहज पुसून टाकलं. विकास बाळा, जर तुला वाटत असेल ना मी तिथेच राहावं तर राहील. फक्त एक वचन दे, सणासुदीला कधीतरी भेटायला येशील. विकासच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी तरळलं. त्याने चेहरा दुसरीकडे वळवला. काही वेळानंतर गाडी एका जुन्या पण भव्य इमारतीसमोर थांबली. बाहेर फलकावर लिहिलं होतं, शांतिनिकेतन वृद्धाश्रम. सुनीताताईंनी वाचलं. मग विकासकडे पाहिलं. हेच आहे का ते ठिकाण? विकास बोललाच नाही. विकास बाळा, मी ओझं झाले. त्यांचा आवाज शांत पण एखाद्या निखाऱ्यासारखा धगधगत होता. नाही आई, असं म्हणू नकोस. मग मला इथे का आणलंयस तू? तो काही बोलू शकला नाही. राहू दे बाळा, आता मलाही कोणावर ओझं व्हायचं नाही. तुझं आयुष्य सुखात जाऊ दे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी विकासच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाल्या, नेहमी सुखात राहा बाळा. आईच्या आशीर्वादासारखी मोठी कृपा दुसरी नसती. दिसते विकासच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो त्यांच्या पाया पडला. चुकला, पण सुनीताताईंनी त्याचे खांदे धरून त्याला उभं केलं. रडू नकोस बाळा. आई दिसली नाही तर तिची जाणीव सोबत असते नेहमी. एक कर्मचारी महिला आली आणि सुनीताताईंचा हात धरून त्यांना आत घेऊन गेली. जाता जाताना त्या मागे वळून म्हणाल्या, विकास, माझी पेटी घरातच राहिली आहे. त्यात तुझे लहानपणीचे फोटो आहेत. कधी वेळ मिळालाच तर पाहत जा. विकास गाडीत बसला. निघून गाडी गेली. सुनीताताई वरांड्यातील वाकावर बसून त्या गाडीचा शेवट अंशही दिसेपर्यंत पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि ओठांवर एकच हंबरडा, विकास, मी तुझ्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यातही पडून राहिली असते. बाळा, मला तुझ्या मनातून काढलं. मावळत्या सूर्याची किरणे वृद्ध आश्रमाच्या भिंतीवर विरत होती. काळोख अलगद पसरत होता आणि एका आईचं तुटलेलं हृदय त्या शांततेत धडपडत श्वास घेत होतं. सकाळ थोडी वेगळीच उजाडली. सूर्य तर रोजच उगवत होता, पण त्या दिवशी त्याच्या किरणात सुनीताताईंसाठी थोडी थंडगार वेदनाही होती. शांतिनिकेतनच्या मुख्य दरवाजातून आत पाऊल ठेवताना त्या थोड्या थबकल्या. समोरच्या लांब बाकावर काही वृद्ध लोक उन्हात उभे राहून खात बसले होते. काही पायऱ्यांवर पेपर घेऊन बसलेले. निवांत, कुठेतरी बोलचाल नव्हती. फक्त एक खोल मऊ आणि जे प्रत्येक आवाजात गिळून टाकत होतं. वाडने कागदावर सही घेतली. माई, इथे सगळ्यांची नीट काळजी घेतली जाते. जेवण वेळेवर, औषध वेळेवर. काही लागलं तर मला सांगा. सुनीताताईने मान हलवली आणि आपल्या खोलीकडे निघाल्या. एक छोटीशी खोली, भिंतीवर घड्याळ आणि लोखंडी कपाट, हेच त्यांचं नवीन घर. त्यांनी पेटीतून देवाचा फोटो काढला, भिंतीला लटकवला आणि कुजबुजल्या, देवा, इथूनच आता माझ्या प्रवासाची नवीन सुरुवात होते.
संध्याकाळपर्यंत त्यांनी आसपासचं वातावरण समजून घेतलं. नियम कळाले. 4:30, 6:00ला जेवण, 7ला औषधं, मग सगळ्यांच्या खोल्या बंद. पण झोप कुठे होती? त्यांचं मन प्रत्येक क्षणी दरवाजाकडे बघत होतं. कदाचित विकास मला घ्यायला परत येईल. पण दरवाजातून फक्त हवेची झुळूक आत येत होती आणि मऊ पोकळ असह्य. दुसऱ्या दिवशी सकाळी एक ओळखीचा आवाज ऐकू आला. माई. सुनीताताई चकित होऊन वळाल्या. ती धनू होती. तिच्या डोळ्यांत पश्चाताप दाटलेला आणि हातात घरचं जेवण असलेला डब्बा. माई, मला कळलं की तुम्ही इथे आहात. मनाला खूप वाईट वाटलं. तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. सुनीताताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. धनू बाळा, तू आलीस. असं वाटते देव माझ्यावर अजूनही कृपा करत आहे. धनूने डब्बा उघडला. माई, तुमच्यासाठी गव्हाची खीर आणली आहे. तुम्हाला खूप आवडते ना? सुनीताताई मंद हसल्या. हो बाळा, आता तर इतर प्रत्येकजण अनोळखी वाटतो. दोघे शांतपणे खाऊ लागल्या. वृद्धाश्रमातील एक महिला दुरून त्यांच्याकडे पाहत होती. अनोळखी व्यक्ती एवढंच प्रेम. दिवस सरळत गेले. धनू दर रविवारी कधी कधी फळ, कधी घरचं जेवण घेऊन येत असे. सुनीताताई त्या दिवसांसाठी उत्कंठेने वाट पाहत. हळूच त्यांचं नातं आई मुलीसारखं घट्ट झालं. एके दिवशी सुनीताताई म्हणाल्या, धनू बाळा, जेव्हा मी गावाहून आली तेव्हा वाटलं होतं घरात तुझ्या दादाच्या मुलाचं हसणं ऐकेल. पण इथे प्रत्येक भिंत मला माझ्यातील शांतता परत ऐकवते. धनूने त्यांचा हात अलगद पकडला. माई, आता तुम्ही एकट्या नाहीत, मी आहे ना. त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावर हसू दोन्ही एकत्र चमकत होतं. कधी कधी देव आपल्याकडून हिरावून घेतलेली ममता आणि एखाद्या परक्याकडून परत देतो. वृद्धाश्रमातील इतर रहिवासीही आता त्यांना आई म्हणू लागले. त्या कधी कधी कोणाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तर कधी एखाद्याला म्हणत असे, अहो जेवण पुरेसं खा, नाहीतर औषधांची कडूचव लागेल. जणू त्या स्वतःच्या वेदना विसरून इतरांना आधार देत होत्या. पण रात्री सगळे झोपल्यावर त्या आपल्या खाटेच्या कोपऱ्यात शांत बसत, छातीवर तोच जुना फोटो धरत. विकास बाळा, तुझी आई इथं ठीक आहे, फक्त तुझी खूप आठवण येते. इकडे एके दिवशी धनू आपल्या छोट्या मुलाला ऋषीला घेऊन आली. माई, हा माझा मुलगा ऋषी, याला तुमचा आशीर्वाद हवा आहे. सुनीताताई दचकल्या. अगं बाळा, मी कोण देणार आशीर्वाद आहे? तेव्हा ऋषी निरागसपणे म्हणाला, माई, आई म्हणते तुम्हीच तिची आई आहात. सुनीताताईच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी ऋषीला मांडीवर घेतलं. बाळा, तुझ्या डोक्याचा घाम माझ्यासाठी गंगाजल आहे. वृद्धाश्रमात तो क्षण पहिल्यांदा जिवंत झाल्यासारखा जाणवला. हळूहळू सुनीताताईचं शरीर अशक्त होत गेलं, पण मन मात्र हलकं होतं. एके दिवशी धनू म्हणाली, माई, तुमच्या मुलाला फोन करायचा असेल तर सांगा हा. सुनीताताई हलकेच हसल्या. नको धनू, आता तो तर आला तर आईसमोर नाही तर पश्चातापासमोर उभा राहील आणि मला त्याच्या डोळ्यांतील ती सावली पाहायची नाही ज्याने मला दूर ढकललं. धनू शांत झाली. तिने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला. दिवस असेच निघत होते. संध्याकाळी सुनीताताई वरांड्यात बसल्या होत्या. मावळता सूर्य हळूहळू विरत चालला होता. त्यांनी छातीला फोटो लावला आणि कुजबुजल्या. विकास बाळा, तुझी आई आता थबकली आहे, पण जर कधी तुला पश्चाताप झाला तर एकदा ये बाळा. तुझी आई तुला मिठी मारण्यासाठी तडफडत आहे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू, पण चेहऱ्यावर एक चमक, विचित्र शांतता. जणू कोणीतरी त्यांच्या तुटलेल्या मनाला पुन्हा एक दीप लावला होता. ती रात्र शांतिनिकेतनमधली सर्वात शांत रात्र होती. आकाशात अर्धा चंद्र, जणू कोणाच्या तरी आयुष्याचा अर्धा भाग अंधारात अडकलेला होता. सुनीताताई खुर्चीवर बसल्या होत्या. छातीवर विकासचा फोटो, ज्यात ते लहानपणी त्यांच्या मांडीवर बसून हसत होते. टेबलावर एक कागद, एक पेन आणि त्यांच्या थरथरणाऱ्या बोटाने सुरू झालेली शेवटची कथा. हळूहळू त्या लिहू लागल्या. विकास बाळा, नेहमी आनंदी राहा. कदाचित हे माझं शेवटचं पत्र आहे. पेन थांबत होता, शब्द अडकळत होते आणि डोळ्यांतून वाहणारं पाणी मात्र त्या कागदाला भिजवत होतं. विकास बाळा, मला माहीत आहे तुला माझ्यावर चोरीचा आरोप करायचा नव्हताच, पण परिस्थितीने तुला तसा विचार करायला भाग पाडलं. ज्या दिवशी तू ऑफिसला गेला होतास त्याच दिवशी मृणालीने माझ्या पेटीत पैसे ठेवले.
तिला मला घरातून बाहेर काढायचंच होतं. सुनीताताईने एक खोल दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली. विकास बाळा, मी कोणालाही काही सांगितलं नाही, कारण मला तुझा संसार उद्ध्वस्त होताना पाहायचा नव्हता. जर मी खरं सांगितलं असतं तर तुझं आयुष्य, तुझं घर ढासळलं असतं, तुझं घर कोसळलं असतं. म्हणून मी गप्प राहणं योग्य समजलं, कारण आईचं कर्तव्य असतं परिस्थितीला सांभाळून घेणं, मग त्या बदल्यात तिला स्वतःला कितीही सहन करावं लागलं तरी. कागदावर डोळ्यातला एक थेंब पडला. शाई पसरली. त्या हसल्या. एक दाबलेला वेदना मिश्रित हसू माझ्या संवेदना अजूनही झाकून ठेवत आहे, नाही का? विकास बाळा, तुला आठवतं लहानपणी तू म्हणायचास, आई तू खूप चांगली आहेस. तेव्हा मी मनात विचार करायचो, तू मोठा झाल्यावरही असंच म्हणशील. पण आता कळलं, आयुष्याचं नातं बदलतं ते वयाने नाही तर परिस्थितीने. त्याचे हात थरथरत होते. तरी त्यांनी लिहिलं, मी माझ्या सुनेला मृणालीला दोष देत नाही. कदाचित तिला कधी आईचं प्रेम मिळालंच नसेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, विकास बाळा, जर कधी तुला नात्यांच्या गर्दीत एकटेपणा जाणवला तर एखाद्या वृद्ध आईच्या डोळ्यात पहा. तिथे तुला तुझा देव सापडेल. पत्राला हलकीच घडी घालून त्यांनी ते लिफाफ्यात ठेवलं. वर लिहिलं, माझा मुलगा विकाससाठी, आणि तो लिफाफा देवाच्या फोटोसमोर ठेवला. त्या खिडकीजवळ जाऊन बसल्या. बाहेरून येणारा थंडगार वारा त्यांच्या चेहऱ्यांवरून फिरत होता. हळूहळू त्यांनी डोळे मिटले आणि ते जुनं भजन गुणगुणू लागल्या. भजनाच्या शेवटच्या ओळींवर त्यांचा श्वास शांतपणे थांबला. चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान, जसं एखाद्या आईने शेवटच्या क्षणी आपल्या मुलाला पूर्ण माफ केलं होतं. सकाळी वृद्ध आश्रमातील महिला स्टाफ देखील आली. सुनीताताई त्याच खुर्चीत बसलेल्या, छातीला विकासचा फोटो घट्ट धरलेला. त्यांच्या पत्राखालची शाईची हलकी रेख जणू त्या शब्दांसह त्यांचा प्राणही वाहून गेला होता. स्टाफने लगेच फोन केला. तुमच्या आई सोडून गेल्या. विकासच्या हातातील फोन थरथरला. मीटिंग चालू होती, पण तो सुन्न झाला. कानात फक्त एकच आवाज घुमत राहिला, विकास, तू मोठा झालास ना तर आईला कधीही एकटी सोडणार नाहीस ना. तो काहीच न बोलता गाडी घेऊन धावत निघाला. रस्त्यात त्याच्या डोळ्यासमोर येत होता आईचा हसरा चेहरा, ती पेटी, ते अपमानाचे क्षण. वृद्धाश्रमात पोचल्यावर त्याने पाहिलं, सुनीताताईच्या शरीरावर जमिनीवर ठेवलं जात होतं. चेहऱ्यावर तीच देवासारखी शांतता होती, जी फक्त माफ करणाऱ्या वाटायला येत होती. विकास गुडघ्यावर बसला. आईच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं. आई, मला माफ कर. मी तुला खोटं समजलं, तुझ्या प्रेमाला ओझं मानलं. आज त्याचा आवाज थरथरत होता. डोळ्यातलं पाणी धरण फुटल्यासारखं वाहत होतं. तेवढ्यात वृद्धाश्रमातील एक महिला म्हणाली, तुझी आई रोज एका महिलेला म्हणाली, तुझी आई रोज एकच वाक्य म्हणायची, माझी काहीच चूक नव्हती आणि हे आहे ते तिचं शेवटचं पत्र. विकासने त्या हाताने पत्र उघडलं आणि जसा वाचत गेला तसा त्याचा चेहरा पांढरा पडत गेला. प्रत्येक शब्द त्याच्या छातीवर हातोड्यासारखे आपटत होते. पत्र संपेपर्यंत विकास कोसळला. आई, तुला खोटं म्हणण्याआधी एकदा तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं असतं ना, कदाचित माझा आत्मा वाचला असता. वृद्ध आश्रमाच्या प्रत्येक भिंतीत त्याचा आवाज घुमू लागला. तो आवाज नव्हता, ते एका मुलाच्या कोलमडून जाण्याचा तडपणारं दुःख होतं. त्या संध्याकाळी सुनीताताईंच्या अंतिम संस्कार झाले. विकासचे डोळे लाल होते, पण आता त्यात एक जिद्द होती. तो आईला परत आणू शकत नव्हता, पण तिचं सत्य जपणारा होता. त्याने राख हातात घेतली आणि पुटपुटला, आई, आता तुझ्या मुलाच्या डोळ्यात प्रकाश पडला आहे. तू जे शिकवलंस ते मी आता आयुष्यभर निभावेन. मानवतेने हातातील राग वाराळ्यात विरघळत गेली. जणू एखाद्या आईचा आत्मा अखेर मुक्त झाली. संध्याकाळची वेळ होती. शहराच्या गल्ल्यात हलकी हवा वाहत होती, पण विकासच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. तो गाडी चालवत आणि आईच्या पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या मेंदूत घनासारखा आपटत होता.
माझा काहीच दोष नाही बाळा, मी फक्त कोणाची तरी मदत केली होती. घराच्या बाहेर पोचता क्षणी त्याने गाडीचा दरवाजा जोरात आपटला. दरवाजात मृणाली उभी होती, चेहऱ्यावर खोटं आश्चर्य आणि बनावट चिंता. काय झालं विकास, एवढं का टेन्शनमध्ये दिसत आहेस? विकासचा आवाज शांत होता, पण शांततेच्या आड एक ज्वालामुखी घुसमटत होता. मृणाली, आई निघून गेली. मृणाली चकित होऊन म्हणाली, काय? कधी? कशी? आज संध्याकाळी शांतिनिकेतन वृद्धाश्रमात एकटी, फक्त एका फोटो आणि एका पत्रासोबत. मृणाली काही क्षण शांत राहिली, मग हळूच म्हणाली, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. पण विकास, स्वतःला सावर. जे व्हायचं होतं ते झालं. विकास तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, जे व्हायचं होतं ते की जे तू केलंस ते. मृणालीचा चेहरा उतरला. विकास, तुम्ही हे काय बोलत आहात? विकासने खिशातून एक घडी केलेला पत्र बाहेर काढलं. हे आईचं शेवटचं पत्र आहे. यात तिने सरळ सरळ लिहिलं आहे, चोरीचा कट तू रचला होतास. तूच पैसे तिच्या पेटीत ठेवले होतेस, जेणेकरून तिला घराबाहेर काढता येईल. तो पुढे म्हणाला, आणि ती अंगठी त्या दिवशी तिने धनूला दिली होती. ती कोणत्याही चोरीची योजना नव्हती, ती एका माणसाची दया होती. मृणालीचा चेहरा पांढरा फकट पडला. विकास, मी तर का केलंस? मृणाली विकासचा आवाज दाबलेल्या रडण्याने थरथरत होता. एका आईवर एवढा मोठा आरोप का लावलास? तिला एवढी मोठी शिक्षा का दिली? मृणालीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी फक्त तुझं लक्ष तिच्याकडून दूर करून पाहत होते. आई प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत होत्या. मला नेहमी वाटायचं त्यांना मी आवडत नाही, म्हणून तू माझ्या आईला चोर ठरवलंस. विकासचा आवाज एकदम तुटला. तुला माहीत आहे, आई शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होती माझा काहीच दोष नव्हता. तिला तिच्या मुलाची एक नजर हवी होती, ज्यात फक्त विश्वास असेल. पण तिच्याकडे त्या नजरेने कधीही पाहिलं नाही. मृणाली खाली बसली, हात जोडले. विकास, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. विकासचे डोळे पाणवले, पण आवाज दगडासारखा कठोर झाला. आईने तुला माफ केला आहे, पण मी नाही. कारण मी माझ्या आईला गमावलेलं आहे, आणि तेही जिवंत असतानाच. मृणाली फरचीवर बसून रडू लागली. विकास, मला माफ कर. त्यांची माफी मागायची आहे. माफी. तो उपासकांना हसला. तू मागू शकतेस, पण आता त्या ठिकाणी फक्त राग आहे, माझी आई नाही. त्या क्षणी दरवाजाची बेल वाजली. विकासने दार उघडलं. धनू उभी होती, हातात एक छोटीशी पिशवी. डोळ्यात पाणी दाटलं. दादा, या पिशवीमध्ये माईचा राग आहे आणि त्यांचा देवाचा फोटो. त्यांनी सांगितलं होतं हे माझा मुलगा सांभाळेल. विकासचे दोन्ही हात थरथरले. त्याने ती पिशवी घेतली आणि दारात बसून हळूच राग कपाळाला लावली. आई, तुझ्या नावावर मीच कलंक आहे ग. आज तुझा मुलगा तेच नाव पुन्हा उजळवेल. तो उठला, मृणालीकडे पाहून शांत पण धारदार आवाजात म्हणाला, मृणाली, मी तुझा दोष करत नाही, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. हे घर आता माझ्या आईच्या आठवणींचं मंदिर बनेल, ज्याला तू स्वतःच्या हाताने मोडलंस ना. मृणाली रडत रडत म्हणाली, जिथं मला जागा नाही तिथे मी राहणारही नाही. ती निघून गेली. घरात पुन्हा शांतता पसरली. विकास धनूकडे वळाला. त्याचा आवाजात स्थिर झाला आणि कृतज्ञता होता. धनू, आईची शेवटची इच्छा होती गावचं घर तुझ्या नावावर करावं. तू जे केलंस ते उपकार नव्हे, ती खरी माणुसकी होती. आता ते घर माणुसकीचं प्रतीक बनेल. धनूच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. दादा, मी नेहमीच काहीतरी केलं नाही, फक्त एक माईंना माझी आई समजलं. विकास हलकाचा हसला, पण त्या हसण्यात खोल अर्थ होता. आणि हीच जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे. धनू एखाद्या अनोख्यात आपलं पाहणं. त्या रात्री विकास वरंड्यात बसला होता. हवेमध्ये आईचा सुगंध होता आणि कानात तिचे शब्द वारंवार घुमत होते. आईला पाहू नकोस, फक्त तिची जाणीव कर. ती नेहमीच तुझ्याबरोबर राहील. तो हलकासा हसला. तू तिथेच आहे आई. ह्या घराच्या भिंतींमध्ये, प्रत्येक श्वासामध्ये चंद्रप्रकाश अंगणात पसरला होता. भिंतीवर लावलेल्या सुनीताताईंचा फोटो आजही जणू हसत होता, जसं एका आईने शेवटी आपल्या मुलाला योग्य मार्गावर दाखवला होता. सकाळच्या पहिल्या किरणांनी घरात प्रवेश केला. घरातील प्रत्येक कोपऱ्यात आज एक वेगळी शांतता होती. ज्या घरात कधी टोमणे, भांडण, भीषण शांतता असायची, तेच पवित्र घर आता आईच्या आशीर्वादाने पवित्र झालं होतं. विकास आईच्या फोटोसमोर बसला होता. उदबत्तीचा हलकासा सुगंध हवेमध्ये तरळत होता. तो हळूच म्हणाला, आई,
हे घर आता फक्त माझं नाही, हे घर तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे. तू निघून गेलीस, पण मला जगायला शिकवून गेलीस. टेबलावर ठेवलेलं तेच जुनं पुस्तक ठेवलं होतं. सुनीताताईंचं शेवटचं पत्र विकासने ते पुन्हा उघडलं. प्रत्येक शब्द जिवंत झाला. प्रत्येक वाक्य जणू त्याच्याशी बोलत होतं. जेव्हा माणूस कोणाची मदत करतो, तेव्हा देव स्वतः त्याच्या जवळ येतो. तो उठला, अंगणात गेला आणि मातीवर पाय ठेवत म्हणाला, आई, आई, घर फक्त एका आईच राहणार नाही. इथे प्रत्येक आईला जागा मिळेल, जिला तिच्या लोकांनी विसरलं आहे. सुनीता निवास एक आश्रय. काही आठवड्यातच पुण्यात चर्चा पसरली. ज्या घरात कधी सुनीताताईचे अश्रू गळाले होते, त्याच घराच्या फाटकावर आता एक नवीन पाटी लागली होती. सुनीता निवास, आईसाठी एक सुरक्षित निवारा. इथे कोणाकडून पैसे घेत जात नव्हते. विकासने स्वतःची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या सेवेला दिला. सुरुवातीला तमाशा पाहायला येणारे लोक हळूहळू मदत करायला पुढे येऊ लागले. प्रत्येक खोलीत आता एक आई होती, जिला तिच्या मुलांनी सोडलं होतं किंवा समाजाने विसरलं होतं. रोज सकाळी विकास त्या सगळ्यात मातांच्या पाया पडत होता. जणू प्रत्येकामध्ये त्याला स्वतःची आई दिसत होती. माई, औषध घेतलं का? हो बाळा. पण तू जेवलास का? असा प्रत्येक संवाद घराला घर बनवत होता. एके दिवशी धनू तिच्या छोट्या मुलगा ऋषीसोबत आली. दादा, आज खरोखर तुमचा अभिमान वाटतो. जर आज माई असत्या तर किती आनंदी झाल्या असत्या. विकास हलकासा हसला. धनू, आई आहे, पहा ना. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यात तीच आहे. धनूने भिंतीवर लावलेल्या सुनीताताईंच्या फोटोकडे पाहिलं. फोटो फुलांनी सजलेला होता आणि खाली लिहिलं होतं, आई, तीच आई जिचं ममत्व कधीच संपत नाही. संध्याकाळी विकास गच्चीवर बसला होता. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहतच हलकेच म्हणाला, आई, तुझा मुलगा आता एकटा नाही. इथे तुझ्यासारख्या कितीतरी आई हसतात, जगतात. तुझ्या नावाचा प्रकाश मी कधीच विझून देणार नाही. खालून एका आईचा आवाज आला, विकास बाळा, खाली ये, प्रसाद वाटायचा आहे. तो हसला. हो आई, आलोच. आता प्रत्येक आई त्याला हाक मारत होती, विकास बाळा, आणि प्रत्येक आवाजात त्याला सुनीताताईंचा आशीर्वाद ऐकू येत होता. काही दिवसातच एका मोठ्या वर्तमानपत्रात बातमी झळकली. एका मुलाने आपल्या आईच्या आठवणीमध्ये उभं केलं सुनीता निवास. इथे प्रत्येक आईला मिळतं घरासारखं समाधान. खाली फोटो होता, काही वृद्ध मातांच्या मधोमध बसलेला विकास आणि पाठीमागे त्याच्या आईचा हसरा फोटो. लोक म्हणत होते, ती आई जिला आयुष्यात अपमान सहन करावा लागला, आज तिच्या आठवणीने शेकडो आईंना सन्मान मिळतो आहे. एका संध्याकाळी विकास दाराबाहेर बसला होता. तेवढ्यात एक वृद्ध महिला आली, साडी फाटलेली, कंबर वाकलेली, आणि ती थरथरत विचारू लागली, बाळा, इथे आईसाठी जागा आहे का? विकास हळूच पुढे गेला आणि म्हणाला, हे घर तुमचंच आहे आई, इथे तुम्हाला कोणीही परक नाही. त्याने त्या वृद्ध महिलेचा हात प्रेमाने धरला आणि तिला घरात घेऊन आला. नंतर त्याने आकाशाकडे पाहत अलगद कुजबुजलं, आई, आता कोणतीही आई एकटी राहणार नाही, हे माझं वचन आहे. रात्री सगळे झोपले होते. विकास मात्र अंगणात शांत बसला होता. त्याच्या नजरा आकाशातील उजळ चंद्रावर खिळल्या होत्या. हवेत त्या परिचित चंदनासारख्या आईच्या सुगंधाची कुजबूज तरंगत होती. अचानक झाडाचे एक पान खाली पडलं आणि त्याच्या डोक्याला स्पर्शून गेलं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, माहिती आहे, अजूनही तू इथेच आहे आईस, फक्त दिसत नाहीस. त्याने दिव्यात तेल टाकलं आणि दिवा प्रज्वलित केला. हळूच त्या दिव्याची ज्योत फुलू लागली. जणू आईचा आत्माच हसत म्हणत होता, आज तू माणुसकीची ज्योत पेटवली आहेस बाळा, आणि हाच माझा खरा पुनर्जन्म आहे. जिथे कधी काळी घरात शांतता असायची, तिथे आता रोज भजनांचा स्वर, हसण्याचे आवाज आणि आईच्या आशीर्वादांची पावन झुळूक घुमटत आहे. असे विकासच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली. आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नव्हे. आई म्हणजे प्रत्येक हृदय ज्याला निस्वार्थ प्रेम करणं जमतं, जे आपल्या आईचं, वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतं. नाहीतर ते आयुष्याच्या कितीतरी उंची गाठली तरी आतून कायम रिकामच राहतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.